हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण खूप सुंदर असा एक केक पाहणार आहोत। केक जो आहे ना तर तो आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक। तुम्हाला डिटेलसुद्धा दाखवायला घेतला, पण झालं असं की मोबाईलमध्ये स्पेस शिल्लक राहिली नाही। कदाचित प्रत्येक होमबेकरचा हाच प्रॉब्लेम असेल आणि त्यातल्या त्यात जर चॅनल वगैरे असेल तर आपण खूप सारे व्हिडिओज बनवतो आणि ऐन महत्त्वाच्या वेळी कॅमेऱ्यामध्ये किंवा फोन गॅलरीमध्ये अजिबात स्पेस शिल्लक राहत नाही, कारण बाकीचेही ॲप भरपूर असतात, त्याच्यामुळे भरपूर सारी स्पेस लागते। असो चला, तर केक आहे 2 किलोचा मिक्स फ्रूट फ्लेवरचा। ऑर्डर द्यायला ते स्वतः घरी आले होते आणि त्यांच्या बऱ्याच ही डिझाईन नको ती नको, फॉन्डंटची हवी होती, पण फॉन्डंटचं वर्क मी या पावसाळ्याच्या दिवसात घेत नाही आणि त्यांना असं सांगते की गावाकडच्या लोकांना फॉन्डंट खायला आवडत पण नाही आणि फॉन्डंटच्या जरी आपण काही मिनिएचर्स छोटे छोटे बनवले तर ते काढून टाकतात, म्हणजे आपली ही पूर्ण मेहनत व्हायला जाते आणि जसे रेट हवेत तसे सुद्धा ते देत नाहीत। म्हणजे ह्या लोकांनी दिले असते, पण पावसाच्या दिवसात फॉन्डंटला पाणी सुटतं, त्याच्यामुळे मग मी नाही घेत। तर आता केकची पूर्ण फिनिशिंग मी करते आहे। खालचा आणि वरचा दोन्ही मिळून 2 किलोचा केक आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचा। मिक्स फ्रूट केक बनवण्यासाठी साधारणतः 2 किलोच्या केकला आपल्याला 4 कप प्रीमिक्स लागले। वजनी प्रमाणात म्हणाल तर 750 ग्रॅम आणि साधारणतः अर्ध पाणी लागतं प्रीमिक्सच्या मिक्स करायला आणि कंपनीनुसार थोडंसं वेगवेगळं लागू शकतं। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्स टाकलं आहे आणि थोडासा पिंक कलर मी वापरला होता। आणि खालचा जो बेस आहे तो आहे 8 इंचाचा टीन आणि वरचा जो वापरला आहे तो वापरला आहे 5 इंचाचा थोडासा टॉल टीन वापरला आहे। आणि खालचा जो 8 इंचाचा आहे तर त्यामध्ये 1.5 किलो आणि वरच्याचा 5 इंचाच्या टीनमध्ये 2 किलो, सॉरी अर्धा किलो, असा टोटल 2 किलो केक आपला रेडी झालेला आहे। तर आता तो पूर्ण क्रम कोट करून मी फ्रीजमधून सेट करून घेतला आणि केकला थोडीशी ब्ल्यू कलरची शेडिंग होती, त्याच्यामुळे मग मी काय केलं, क्रीम न करता अगदी थोडेसे 2-3 ड्रॉप आपल्या स्क्रेपरवरती घेतले आणि तेच इथे मी लावलेले आहेत। जास्त क्रीम बनवायची आणि बऱ्याचदा कमेंट्ससुद्धा येतात की ताई कडवट केक लागतो, तर जेल कलर वापरत चला। जेल कलर वापरले की कडवट नाही लागत आणि त्यातल्या त्यात चांगल्या ब्रँडेड वापरा, म्हणजे ब्लॉसम्स असतील किंवा आणखी दुसरे कुठले चांगले पॅपिलियॉन वगैरे असतील तर चांगले कलर्स आहेत, नक्की वापरा। किंवा फूड जेल कलर म्हणून येतात बघा डायरेक्टली नावाने, तेही एकदम बेस्ट आहेत। तर या पद्धतीने वरचा टियर आहे, खालचा मी रेडी करून फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि हा वरचा जो हाफ केजी आहे हाही मी छान फिनिशिंग करून घेते दोन्ही केकची। आता फिनिशिंग चांगली केली ना तर केक छान दिसतो आणि मग त्यांनी बऱ्याच इमेजेस मला दाखवल्या आणि नंतर फायनली या केकपर्यंत ते येऊन पोहोचले। कस्टमरसुद्धा कधी कधी खूप म्हणजे त्यांना असं वाटतं की असाच हवा तसाच हवा, पण सगळ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे मी मग सरळ सांगितलं की असं नाही होणार, तसं नाही होऊ शकत, किंवा ये माझ्याकडे थोडंफार आहे थोडंफार नाही आहे। मग त्यांना प्रॉपर जसा पाहिजे तसा मी करून दिला आणि अगदी लहान मुलांनी कुणीही जर आजचा केक बघितला ना तर त्यांना खरंच खूपच आवडेल असा हा केक झाला होता। तर आता ह्यालासुद्धा मी थोडीशी शेडिंग केलेली आहे फक्त खालच्या साईडनेच आणि त्याला मी पूर्णच केलेली आहे आणि थोडीशी उरलेलीच होती। जास्त क्रीममध्ये कलर जर का मिक्स केले ना तर मग ते खरंच कडवट लागतात, त्याच्यामुळे मी खाली फक्त त्याला शेड दिली आणि आता हा अलगदपणे उचलून या केकवरती आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे। फक्त ही प्रोसेस जी आहे ना ती एकदम अलगद करायची, हळू करायची, त्याच्यामुळे मग जास्त केक व्यवस्थित होऊन जाईल। तर आता बघा बॉर्डर तयार करून घेते, जर कुठे थोडंसं डॅमेज वगैरे झालं ठेवताना तर ते हाईड होऊन जाईल मग या पद्धतीने। आणि खालच्या साईडने सुद्धा मी बॉर्डर तयार करून घेणार आहे जेणेकरून आपला केक आणखी सुंदर दिसेल। तर बघा या पद्धतीने आता केक तर बाजूला ठेवला आणि आता आपल्याला बनवायचं आहे डेकोरेशनचं। तर खूप सारं मटेरियल, साधारणतः 200, 250, 300 रुपयांचं मटेरियल मी घेऊन आले आणि या पद्धतीचे चॉकलेट्ससुद्धा आणले, तर हे मी खोलून घेतलेले आहेत। आता त्यांनी जो पिक्चर दिला होता ना त्यामध्ये ते दुसरे चॉकलेट्स येतात बघा, ते होते, पण ते इथे माझ्याकडे अवेलेबल नाही झाले, इथे नाही मिळाले। पण अगोदर मी ड्रिपिंग करून घेतलं, त्यांनी मला जो फोटो शेअर केला होता त्यावरती ड्रिपिंग केलेलं होतं आणि चॉकलेटने, तर हे ड्रिपिंग मी अगोदर करून घेतलं आणि मग नंतर चॉकलेट्स अरेंज केले। आता बाजूला तुम्हाला प्लेटमध्ये दिसत आहेत तर ते आहे चोकोपाय। जे चोकोपायचे बिस्किट येतात ना तर ते मी सुरीने कट केलं आणि त्याला थोडंसं गोल्डन डस्ट लावून घेतलं
जेणेकरून त्यांना जसा लूक हवा होता तसा तो येईल. तर आता हे चोको पाय आहे बघा, याला मी लूज करून घेतलं, म्हणजे रॅपर काढून टाकलं आणि सरळ या पद्धतीने त्याला गोल्डन डस्ट लावली ब्रशने. म्हणजे ते बरोबर थोडंसं मॉइस्ट असतं ना, ओलसर, त्याच्यामुळे त्याला बरोबर तो कलर असा चिटकला जातो आणि लूक छान येतो. तर बघा या पद्धतीने काही मी चॉकलेट्स घेतलेत, त्याच्यानंतर काही लॉलीपॉपसुद्धा घेतलेत आणि फरेरो रॉचरचे चॉकलेट त्यांच्या केकवरती होते, पण आता ऐनवेळी इथे नाही मिळत माझ्याकडे काही गोष्टी, त्याच्यामुळे मग मी या पद्धतीचे जे चॉकलेट्स येतात तर ते आणले आणि केकवरती ठेवले. तर आता मुलाचं नावसुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे, बड्डे बॉयचं. बरेच सारे चॉकलेट्स इथे मी आणले होते आणि खूप छान असा केक झाला होता. तर बघा नावसुद्धा मी लिहिलेलं आहे, आदिश असं नाव लिहिलेलं आहे. त्यांनी मला तसं पाठवलं होतं आणि खूप सारे चॉकलेटनी फुल असा केक आपला रेडी झालेला आहे. त्यांनी जसा पाठवला, जसा सांगितला तसा मी करून दिला आणि केकचे 1200 प्लस चॉकलेटचे 300 असे 1500 रुपये मी केकचे घेतलेले आहेत. तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यांना तर आवडलाच, पण तुम्हाला आवडला का हे नक्की सांगायचं. तर चला भेटूया.